ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। नयनरम्य या निसर्गाच्या ठिकाणी डहाणू तालुक्यात असलेले डहाणू रेल्वे स्थानकापासून 20 किमी अंतरावर असलेले विवळ वेढे हे गाव म्हणजे महालक्ष्मी या नावाने सुप्रसिद्ध आहे। तसेच मुंबई अहमदाबाद महामार्ग या गावातूनच जातो। ऋषींनी गायलेले व रचलेले श्री सुत्तम हे आई लक्ष्मीचे गुणगान आहे। आईच्या रूपात हे महालक्ष्मीचे एक रूप अगदी मनमोहक व आकर्षक आहे। म्हणून जीवनात या आकर्षणाने भाव फुलावा व फुललेला हा भाव आईस अर्पण केला तर निश्चित आईचे भाव पूजन होईल। लक्ष्मी म्हणजे शोभा। जीवनात ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या त्या सर्व शोभायमान हव्यात। जीवनात गुण हवे ते प्रसादिक हवे। जीवनात लक्ष्मी हवी, चंचल नको पण स्थिर हवी। आईजवळ मागणे म्हणजे याचक नाही तर पुत्रत्वाच्या नात्याने मागणे हा संबंध माणसात रुजला पाहिजे। आई सर्व काही देण्यासाठीच आहे। या देवी सर्वभूतेषु पुष्टी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अनंत वर्षापासून आई महालक्ष्मीला भेटण्यासाठी अनेक भाविक चैत्र महिन्यात हनुमान जयंतीला आईचे शृंगारूप पाहण्यासाठी या ठिकाणी येतात। अगदी आवर्जून येतात। म्हणून की काय ही यात्रा अगदी लहान मोठ्यांचं आकर्षण ठरते। तसेच दुसऱ्या दिवशी जव्हारचे महंत मुकणे राजा यांचे पारंपरिक ध्वजेचे पूजन व सुपूर्त करण्याची विशेषता प्रामुख्याने दिसून येते। ध्वजा वाजत गाजत मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन येतात। या विशेष कृतीने येथील वातावरण अगदी मनमोहक वाटते। प्रत्येक दर्शनार्थी हे पाहण्यासाठी अगदी आतुर असतो। आईबद्दल असलेला हा भाव व ही श्रद्धा प्रत्येक भाविकाची ग्वाही आहे। हा भक्तीचा पूर नव्हे तर श्रद्धेचा सागर आहे। कारण या दिवशी रात्री 12 वाजता ध्वजेचे आंतरिक पूजन होऊन ध्वजा ही मोरेश्वर गणपत सातवी हे ध्वजेचे मानकरी पुजारी डोंगरावर घेऊन जाण्याचे रूप अगदी विलक्षण आहे। आई महालक्ष्मी माता की जय, आई महालक्ष्मी माता की जय या निनादाने संपूर्ण वातावरण मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते डोंगराच्या पाऱ्यापर्यंत जल्लोषमय वाटते। अगदी या 15 दिवसाच्या काळात विवळ वेढे हे गाव लख्ख प्रकाशात चमकून उठून दिसते। कारण यात्रा म्हणजे लहान गोपाळांसाठी आनंदोत्सव। यात्रेचे आकर्षण कोणाच नाही ते सांगावे बरे। येथील पाळणे व विविध करमणुकीच्या साधनांनी संपूर्ण दिवस कसा मावळतो हे कळतच नाही। या ठिकाणी असलेली खाण्याची व्यंजने म्हणजे एक विशेष आकर्षण। मग ते स्वतः बनवो व विकत घेऊ, स्वादपूर्ण व्यंजन खाण्यासाठी ही संधी सुटता कामा नये। बघता बघता ह्या 15 दिवसाच्या यात्रेच्या नियोजनात अष्टमीचे स्वरूप होम व हवनाने प्रसन्नमय होते। या दिवशी भाविकांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आईजवळ अनेक भाविक संपूर्ण रात्रभर आईच्या भक्तित्वाची प्रचिती घेतात। एवढेच नाही तर मनोवांछित इच्छेचा अनुभव हा देखील विलक्षणीय आहे। हे पाहता 15 दिवसात या महालक्ष्मी यात्रेचे स्वरूप सदैव आनंदमय व मंगलमय असते, यात कोणतीही शंका नाही। या 15 दिवसाच्या तयारीत गाव स्तरावरील प्रत्येक व्यक्ती येणाऱ्या भाविकांसाठी व आपल्या उदरनिर्वाहासाठी तयारीत असतो। एवढ्या मोठ्या तयारीसाठी महालक्ष्मी मंदिरातील पुजारी तसेच ट्रस्ट यांच्या विद्यमाने आंतरिक पूजा व सुशोभीकरणाचे आयोजन व्यवस्थितपणे संपन्न होते। तसेच प्रशासकीय यंत्रणा, सुरक्षा, डॉक्टर, वाहतूक महामंडळ व सफाई कर्मचारी यांची संपूर्णपणे भूमिका व्यवस्थित पार पडते। ही पण एक शोभा आहे। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः।
हे लक्ष्मी माते, तू आमच्या घरी आई स्वरूपात ये, हीच आमची मनोकामना.